राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत उपवासाची केळीची भाजी. उपवासाच्या केळीच्या भाजीला लागणारे साहित्य बघून घेऊया. एक फणी केळाची घेतलेली आहे, तसेच शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर जिरे घेतलेले आहे फोडणीसाठी, मीठ घेतलेले आहे, तिखट घेतलेले आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. केळे आपण याप्रमाणे कट करून उकळायला एका पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत. आपण हे केळे पातेल्यामध्येच उकडणार आहोत, कारण कुकरमध्ये ते जास्त शिजून जातील. आपण शेंगदाणे याप्रमाणे भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये शेंगदाण्याचे कूट करून घेणार आहोत. आणि आता आपले केळं उकडून झालेले आहेत. याप्रमाणे आपण आता केळं सोलून घेतलेले आहेत. आपण आता ते चिरून घेणार आहोत. याप्रमाणे आपण केळ्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. आता मी कढईमध्ये तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरे घातल्यानंतर आपण त्यामध्ये मिरच्या घालणार आहोत. मिरच्या परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये आपण केळ्याचे काप घालणार आहोत. केळ्याचे काप घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आपण बघू शकता केळीची भाजी आता चांगली 5 ते 10 मिनिटं परतलेली आहे. त्यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट घालणार आहोत. 5 ते 10 मिनिटानंतर आपली केळीची भाजी चांगली परतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली केळ्याची भाजी तयार झालेली आहे. छान गरम गरम केळीची भाजी उपवासाला तुम्ही खाऊ शकतात. तर बघा केळीची भाजी. चला या मैत्रिणींनो, केळीची भाजी खायला.